जय भीम नमो बुद्धाय. मी सर्व बुद्ध उपासकांना सांगू इच्छितो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर ह्या व्हिडिओचे नाव युगंधर धम्मसेवक आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मी माझ्या चॅनलचं नाव युगंधर धम्मसेवक का ठेवलं असेल? मी धम्मसेवक आणि काय म्हणतात धम्मसेवक पकडा, धम्मसेवक बी ठेवले असतात, पण मी युगंधर धम्मसेवक का आहे? कारण मी अनेक विहारांमध्ये झाडं लावतो. मी आमच्या भुसावळमधील बाबासाहेबांचा सर्वात मोठा पुतळा मॉडर्न गल्ली येथे आहे. त्या पुतळ्याची दर रविवारी सफाई करतो आणि माझा सत्कार आदरणीय साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि रामदास आठवले यांच्या हातून झाला आहे. तर या अशा धम्माच्या कार्यामध्ये तुम्ही सतत आपले योगदान देत राहा आणि आपल्या बाबासाहेबाच्या पुतळ्याची दर रविवारी सफाई करत राहा. तुमच्या ज्या सफाईच्या ग्रुप आहेत त्या ग्रुपचं नाव ठेवा. आमच्या ग्रुपचं नाव आहे भीम आर्मी ब्ल्यू टायगर बाबा ग्रुप. तर या ग्रुपमध्ये आम्ही 10 लोक आहे. आम्ही 10 लोक दर रविवारी त्या पुतळ्याची सफाई करतो आणि तो पुतळा नव्हे तर आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहे. त्या प्रेरणास्थानाची स्वच्छता आपण केलीच पाहिजे. आणि जर तिकडे कोणी लोक घाण करत असतील तर त्यांना सांगायला पाहिजे की हा आपल्या बाबासाहेबाचा पुतळा आहे. ज्या बाबासाहेबामुळं तुमच्या अंगावर कपडे आले घालायला, त्या बाबासाहेबाच्या स्मारकाजवळ तुम्ही घाण करता, त्यांना लाज वाटायला पाहिजे. तर आपण त्या पुतळ्याची रोज सफाई करायला पाहिजे. म्हणून मी माझं नाव युगंधर धम्मसेवक ठेवतो आणि मी पूजनीय भिक्षू सुमंतिस्सजी महाथेरो यांच्यासोबत देखील त्यांच्या टेकडीवर सतत काम करत राहतो. आता तुम्ही म्हणत असाल की मी शाळा शिकतो का? नाही, मी शाळा पण शिकतो आणि सामाजिक कार्यही करतो. आता वर्षावासामध्ये माझ्या विहारावर मी 40 झाडं लावणार आहे. ते पण पिंपळाचे, आंब्याचे, सिसमचे, म्हणजे की जेणेकरून जे लोक येतील थकून हारून ते त्या झाडाच्या खाली विश्राम करतील. असेच तुम्ही धम्माच्या कार्यामध्ये सहभाग घ्या आणि आपले जे महामानव आहे त्यांच्या स्मारकांची सफाई करत राहा. माझं एवढंच बोलणं आहे की तुम्ही फक्त त्या स्मारकांची त्याची धम्माच्या मोठ्या मोठ्या कार्यांना तुम्ही सहभाग द्या. कुठं धम्मपरिषद असेल तर त्या धम्मपरिषदेच्या कामकाजासाठी आपण सहभाग द्या. आता आमच्याकडे धम्मपरिषद झाली होती. त्या धम्मपरिषदमध्ये सर्वात पहिले मीच बसेल होतो, कारण भंतेजींकडे दलाई लामाचं चिवर होतं आणि ते दलाई लामाचं चिवर पकडण्याचा मौका मला मिळाला होता. कारण माझे जे पुण्यकर्म आहे ते माझ्यासोबत होते.